अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर एकदा गुरुचरित्र वाचले आपण तर आपल्या जीवनात बरेचसे बदल होतात. पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते. तुम्ही किती धनवान आहे किंवा व्यावसायिक आहे किंवा तुम्हाला खूप छान नोकरी आहे हे महत्त्वाचं नाही, पण तुमची पूर्व पुण्याई काय आहे, तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद आहे का. आणि गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे हा अवघडच असतो. म्हणजे तुम्हाला जर गुरूंचा आशीर्वाद असेल तर तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करता. जर आपण घरी पारायण केले तर त्याचे फळ हे आपल्याला 10 पटच मिळते. पण तेच जर पारायण आपण गुरुचरित्राचे जर पारायण आपण श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये केले तर त्याचे फळ आपल्याला 100% म्हणजे 100 पटीने मिळते. कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी हे त्या ठिकाणी असते, त्यामुळं आपल्याला त्या पारायणाचं फळ हे 100 पटीने मिळतं. तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू देत किंवा मनामध्ये तुम्ही जर संकल्प करून गुरुचरित्र वाचले तर ती इच्छा आपले गुरुदत्त हे 100% पूर्ण करतात, म्हणजे करतातच. आणि हा शेकडो लोकांचा अनुभव आहे की स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात. ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झालेले आहेत, मन स्थिर राहत नाही, खूप सारखं टेन्शन असतं, एकाग्रता संपलेली आहे, आत्महत्येचा विचार येतात, ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात. विवाह विलंब होत असेल किंवा अडलेले विवाह जुळत नाहीत तर त्यासाठी देखील गुरुचरित्र हे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या घरात जर आर्थिक उत्कर्ष होत नसेल तर त्यामुळे देखील आर्थिक उत्कर्ष होतो. पितृदोष असला तर त्यासाठी देखील गुरुचरित्राचे पारायण केले तर खूप फरक पडतो. ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते. पती पत्नीमधील भांडणे जर क्षुल्लक कारणामुळे भांडणे होत असेल तर तो वादविवाद देखील कमी प्रमाणात होतो. नातेवाईक, गणगोत, भाऊबंदकी यामधील जे देखील वाद गैरसमज हे दूर होतात. म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसायची संधी सोडू नका. आणि आपल्या स्वामींची पुण्यतिथी ही 6 मे रोजी आहे, त्यामुळे उद्यापासून 30 एप्रिलपासून तुम्ही गुरुचरित्राचे पारायण हे अवश्य करा. वेळात वेळ काढून गुरुचरित्राचे पारायण करा आणि अद्भुत लाभ होतील, अद्भुत प्रचिती मिळेल तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.